मुंबईमधला कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनी आजपासून उपोषण करणारे निलेश चंद्र हे आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे। जोपर्यंत राज्य सरकार आम्हाला लिखित स्वरूपात निर्णय देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिलेला आहे। दादरचा कबूतरखाना सुरू होईपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। जैन मुनी आता कुलाब्यातून निघालेले आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानात कबूतरखाने सुरू करण्यासंदर्भात त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। निलेश चंद्र महाराज आपल्या सोबत आहेत। काय भूमिका असणार आहे तुमची आता आझाद मैदानाच्या दिशेला तुम्ही निघाला? जोपर्यंत दादरचा कबूतरखाना 52 कबूतरखाने खुलत नाही तोपर्यंत मी तोंडामध्ये अन्न जल टाकणार नाही। नक्कीच, पण मागणी तुमची आहे की कबूतरखाने खुलायला पाहिजे, गोरक्षकांना कुठेतरी समर्थन मिळायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही। बघूया, गोरक्षा आणि गोमाता हा पशु प्राण्यांचा काही ना काही निर्णय काढावा राज्य सरकारने। नक्कीच, पण काय यामध्ये राजकारण वाटतं कबूतरांच्या मागे बंद करणं मागे? 100% काय राजकारण आहे? कोण? आता मी ते सांगणार आहे, म्हणे का ना, योगी मोदी एक देवेंद्र एकनाथ तुझसे कोई वेर नहीं, जो गौ माता के साथ और कबूतर के साथ राजनीति नेता करेगा उसकी अभी खेर नहीं। पण पोलिसांचा परमिशन तुम्हाला मिळालेली आहे का? आणि चॅनल मुंबईमध्ये पुन्हा एकदा कबूतरखान्याचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आलाय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।